तर लग्नाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मण हाकेंविरोधात बीडच्या नेकनूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र माझं वक्तव्य जातीयवादाविरोधात असं म्हणत हाकेंनी आपण ठाम असल्याचं म्हटलं। लग्नाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मण हाकेंविरोधात बीडच्या नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। बीड जिल्ह्यात लक्ष्मण हाके यांच्यावर एकूण 3 अदखलपात्र गुन्हे दाखल झालेत। माझं वक्तव्य जातीयवादाविरोधात असं म्हणत हाकेंनी आपण ठाम असल्याचंही म्हटलंय। कुणबी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय। आता आमच्यातली क्वालिफाईड आम्ही 11 पोरं सुचवतो। आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही? 11 विवाह केले पाहिजेत का नाही केले पाहिजे? आता काय जात पात राहिलं का? आता सगळे सोयरे राहिलं का? आता पाटील 96 कुळी क्षत्रिय काय राहिलं का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा। आमच्याकडे 11 पोरं आहेत बरं का। काल परवापर्यंत आम्ही मागास झालो आम्हाला मागासांचं आरक्षण द्या म्हणून आरक्षण मागणारे कालच्या शाहू महाराजांच्या एक लाईन तीच लाईन होती। मला तेच सांगायचं होतं। मला फक्त एवढंच यांच्यातला जातीयवाद दाखवून द्यायचा होता। लग्न ठरवत असताना यांना 96 कुळी क्षत्रिय आठवतं आणि गावच्या सरपंच पदाची निवड किंवा ओबीसीचं आरक्षण पडलं की हे मागासवर्गीय व्हायला निघतात। हे मला वास्तव मांडायचं होतं। यामध्ये मी वेगळं काहीच बोललो नाही। त्या लक्ष्मण हाकेंनी जे वक्तव्य केलं असेल त्याच्याशी मी सहमत नाही आहे। परत जातीमध्ये कुठलाही तेढ आपल्याला निर्माण करायचा नाही आहे। या महाराष्ट्रामध्ये शांतता पाहिजे म्हणून कोणीही असं वक्तव्य करू नये या मताचा मी आहे। हाके बाके अशांच्या याच्यावर फार प्रतिक्रिया देऊ नये, कारण ज्याला स्तरच नाही आहे बोलायचा। ठीक आहे, समाजाची लढाई लढतात त्याचा आदर आपण करू, परंतु अशा पद्धतीनं वक्तव्य मला असं वाटतं हे तेढ निर्माण करणारं असतं। दरम्यान लक्ष्मण हाकेंचं बारामतीमधील जेल भरो आंदोलन रद्द करण्यात आले। बारामतीत जाऊन लक्ष्मण हाके जेल भरो आंदोलन करणार होते। पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्यानं आणि ओबीसी कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हाके यांनी बारामती दौरा रद्द केलाय। ज्या एरियामध्ये मी जातोय मेळावे होत आहेत त्या एरियातल्या लोकांचे कॉल येत आहेत आणि हे शेकडो कॉल येत आहेत। माझं ओबीसी बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे। आम्ही तर जीव मुठीमध्ये घेऊनच ओबीसींची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय, सामाजिक न्यायाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय। माझा जीव जरी गेला, जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आजपर्यंत 7 ते 8 वेळा हल्ले झालेले आहेत। मी मेलो तरी तुम्ही ओबीसी बांधवांनी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बांधवांनी, माझ्या दलित ओबीसी सगळ्या बांधवांनी ही लढाई मोठ्या नेटानं पुढे चालवावी। बारामतीतलं आजचं जे जेल भरो तुम्ही रद्द केलंय ते नेमकं कधी असणार आहे, कशा स्वरूपाचं? एक दोन दिवसानंतरच आम्ही बारामतीला जेल भरो आंदोलन करू। आजचं पावसाचं वातावरण आणि महापूर प्रत्येक वड्या नाल्यांना आलेले आहेत। मोठा पाऊस झालेला आहे, त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांची आणि प्रशासनाची गैरसोय होऊ नये या उद्देशानं आमचं हे आंदोलन आम्ही फक्त पोस्टपोन केलेलं आहे, पुढे ढकललेलं आहे, रद्द केलेलं नाही। आदरणीय पवार साहेब जे म्हणतात ते हेच आहे मुद्दा, की आज कुठेतरी हा जो विस्कळीतपणा आलाय, हा जो अस्वस्थतापणा आलाय, आज सातत्याने राज्यात होते। माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी अनेक वेळा विनंती केली आहे की कॉल पार्टी मीटिंग बोलवा, असेंब्लीचं एक स्पेशल सेशन बोला, उद्या ना आरक्षणावर चर्चा 4-5 दिवस। जे कोणी घटकांच्या मागण्या आहेत त्याची चर्चा तर झाली पाहिजे ना। ही लोकशाही आहे, दडपशाही नाही आहे। नवीन जो विचार येतोय भारतीय जनता पक्षाला, हा खरं तर एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक